नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईज कटोरी ब्लाउजचं 42 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवणार आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 40 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 42 साईज 42 साईजचं कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते शिकवणार आहे। तर इथे पहा, मी उंची घेणार आहे 14.5 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस करणार आहे। अजून एकदा इथे मी 15.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। शोल्डर घेणार आहे 5.5, अजून एकदा 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। मुंडा घेणार आहे 6.5। आता 42 मध्ये मुंडा 6.5 इंच घ्यायचा। बेचाळीसचा चौथा भाग, 10.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर 34 आहे, त्याचा चौथा भाग होतो 8.5, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9.5 आणि हे पुढे 1.5 इंच मार्जिन हे जोडून घ्यायचं। पाऊण इंच क्रॉस बॅक या पद्धतीने। तर मी कुठे कुठे काय काय घेते हे पहिल्यांदाच लिहून ठेवते। 14.5 प्लस 1 15.5 इंच आपण उंची घेतली। शोल्डर घेतलं 5.5, मुंडा घेतलेला आहे 6.5, इथून छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 10.5, 1.5 इंच मार्जिन। इथे कमरेचा चौथा भाग 8.5 प्लस 1 9.5 प्लस 1.5 इंच मार्जिन। क्रॉस बॅक पाऊण इंच। आता इथून आकार द्यायचा आहे, 1.25 इंच घेऊया आणि हा आकार दिला। हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। तर पाठीमागच्या मुंड्याला 1.25 इंचावरती आकार दिलेले आहेत। आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पाऊण इंच घ्यायचं आणि आकार द्यायचे। हा पुढचा मुंडा 0.75 म्हणजे पाऊण इंच। आता इथे शोल्डर पट्टी मी ठेवणार आहे 2.25 इंचाची, तर 3.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। 2.25 इंच आपली इथं शोल्डर गळ्याची रुंदी जी आहे ती राहिलेली आहे। पुढचा गळा 6.5 इंच 7 इंचावरती मार्किंग करून घेऊया, कारण हेवी साईज आहे। थोडासा आपण फ्रंट साईडला जरा थोडा गळा मोठा ठेवूया। गळ्याला मी गोल आकार देऊन घेते। इथे मी 1.5 इंच डाऊन केलं। इथे फक्त 2 इंचाची क्रॉसपट्टी घेणार आहे मी। यामुळे काय होतं, शोल्डर जे पुढे येण्याचा प्रॉब्लेम आहे तो येत नाही। तर 2 इंच मी या इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे। 6.5 इंच गळा, त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन, 7 इंच घेतलं। इथून पाऊण इंच घेतलेला आहे आणि इथे क्रॉसपट्टीला आकार दिला, थोडासा असा दिला तरी चालेल। आता इथून आपण कटोरी घेऊया 6.5। इथेही 6.5 इंच कटोरी घेतली। एक सरळ लाईन ओढून घेतली। इथे 1 इंच मी वरती घेतलेला आहे आणि एक तिरकी लाईन
ओढून घेते आणि असा आकार दिला तर एकदम परफेक्ट अशी ही कटोरी आपली 42 साईजची झालेली आहे. आणि ही मूळ कटोरी आपण 6.5 इंच घेतली. तर इथे आपण सर्व मेजरमेंट परफेक्ट असं घेतलेलं आहे. आता इथे मुंडाघेर मोजायचं राहिलं आहे तर अर्धा इंच मार्जिन सोडून आपण मुंडाघेर मोजून घेऊया. किती मुंडाघेर भरतोय पाहू. 9.5 इंच हा मुंडाघेर भरतोय. तर इथे 9.5 इंच जो मुंडा भरलेला आहे याऐवजी तुम्हाला जर 10-10.5 इंच मुंडाघेर हवा असेल तर इथे तुम्ही मुंडा जी उंची आपण 6.5 इंच घेतलेली आहे ती तुम्ही 7 इंच घेऊ शकता. मुंडा घेर जसा जास्त असेल तशी ही मुंड्याची उंची आपली वाढणार आहे आणि मुंडा जेवढा कमी असेल तेवढी मुंड्याची उंची इथं कमी भरेल. तर यासाठी इथं मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे क्रॉसपट्टी आपल्याला नेहमी अर्धा इंचाने वाढवायचे कपड्यावरती, म्हणजे ही 2.5 इंच तयार होईल. तर पाहू शकता तुम्ही इथे मी परफेक्ट असं ड्राफ्टिंग सांगितलेलं आहे. कुठे कुठे किती मेजरमेंट घेतलं आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे. तर आता आपण ही जी मूळ कटोरी आहे त्या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया. इथे पहा ही मूळ कटोरी आपली आहे आणि इथे ही अर्धा इंचाने वाढवायची. जिकडे साईड पार्ट असतो इकडे साईड पार्ट आपला जोडला जातो. इथे आपण अर्धा इंचाने वाढवायची. इथे 1/2 इंच, इकडे 1.5 इंच आणि इकडे ही हे 1.5 इंच. पहा या पद्धतीने हे जोडून घेतल्यानंतर हा पार्ट आता चेक करून घेते मी. 5.5 इंच आहे. तर इथे हा पार्ट बरोबर 5.5 इंच आलेला आहे. त्यामुळे इथे काही कमी जास्त आपल्याला करायची गरज नाही आहे. तर इथे वाढवताना अगदी हळूहळू असा हा आकार वाढवायचा. इथे ही वाढवलेली कटोरी आहे याचा असं सेंटर करून घेऊन इथे मात्र आता 1.25 इंच कटोरी वाढवायची आहे. इथे उंचीला 1.25 इंच वाढवायची हेवी साईज मध्ये. टक्सची रुंदी घ्यायची. ,2 इंच. ,3.25 इंच टक्सची उंची घ्या. इथून 3.25 इंच हुकाय पट्टीचं हे शिलाई मार्जिन शिल्लक आहे. इथे हे 3.25 इंच इथे शिलाईसाठी हे मार्जिन आपलं शिल्लक आहे. या पद्धतीने ही पूर्ण कटोरी आपली तयार झाली. यामध्ये अजून तुम्हाला काही शंका वाटत असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.